Press the bell icon on the YouTube app and never miss another update. तर विद्यार्थी मित्रांनो, मी नामदेव जानकर आपल्यासाठी घेऊन येतो नेहमी विषयांतर्गत शैक्षणिक व्हिडिओ. आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास 2. तर इयत्ता 4चा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण या पाठ्यपुस्तकामध्ये या भागामध्ये अभ्यासणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पाहण्यापूर्वी आपण प्रथम पाठ्यपुस्तकाचे बाह्यांग पाठ्यपुस्तकाचे निरीक्षण करूया. हा आहे मुखपृष्ठ. या मुखपृष्ठावरती आपल्याला काय दिसतंय? छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून निघालेले आहेत. ते सर्वात पुढे आहेत. पाठीमागे त्यांचे मावळे, त्यांचे शिलेदार येत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागं गड किल्ले दिसत आहेत. झाडे वगैरे छान असा मुखपृष्ठ या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहू शकता, हे इतकं काही महत्त्वाचं नाही आहे. नेहमीसारखे भारताचे संविधान या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रगीत आहे. त्यानंतर प्रतिज्ञा आहे आणि यानंतर अनुक्रमणिका. यामधील पहिला पाठ आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय लिहिले आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. बघा, हे फार पूर्वीच्या काळचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. ते डबल येत आहे. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहास, आणि त्या इतिहासामधील त्या पुस्तकातील हे पहिलं प्रकरण आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेद आपल्यासमोर वाचन करतो. त्या परिच्छेदावर आपण स्पष्टीकरणही पाहणार आहोत. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजावर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? तर मित्रांनो, हा परिच्छेद या ठिकाणी संपलेला आहे. या परिच्छेदावर आपण आता बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. बघा, एखाद्या थोर पुरुषाने, एखाद्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाने सर्वांना भारावून टाकलेले असते. त्यांनी अखिल जगतासाठी, अखिल समाजासाठी काहीतरी केलेलं असतं, काहीतरी सत्कार्य केलेलं असतं, काहीतरी मोठं काम केलं असतं, काहीतरी समाजोपयोगी कार्य केलेलं असतं. म्हणून आपण त्यांना थोर म्हणत असतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी थोर कार्य केलेले होते. ते थोर कार्य कोणते आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. आपण दरसाल त्यांची जयंती साजरी करतो, मोठ्या समारंभाने, आदराने साजरी करतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत.
हे कुणीही मान्य करेल, कारण त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे. आता इतकी मोठी व्यक्ती असेल तर त्यांचा पुण्यतिथी, जयंती हे कार्यक्रम तर होणारच. तर त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. बघा, आपण नेहमी आपल्या दर्शनी येतं की शहरामध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात, शिवजयंती साजरी केली जाते. तशी ही शिवजयंती लोकमान्य टिळकांच्या काळापासून सुरुवात झाली. ती आज तागायत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. आपण मुलेसुद्धा खूप आनंदात असतो. शाळेमध्ये जयंतीचा कार्यक्रम असतो, त्यावेळी कुणी पोवाडे म्हणतं, कुणी गाणी म्हणतं, त्यांच्या तस्बिरीला हार घालतात, त्यांच्या फोटोला हार घालतात. आपल्या मनामध्ये उत्साह असतो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. आपण त्यांच्या जीवनावर भाषणे करतो, त्यांनी केलेलं कार्य सगळ्यांच्या समोर मांडतो. इतकं आपण त्यांच्यासाठी करतो, इतकं त्यांचं नावस्मरण करतो त्या दिवशी. मग हे करण्यापाठीमागं कारण काय? शिवाजी महाराजांनी इतके मोठे कार्य केले. कोणते असे बरे मोठे कार्य केले? त्यांनी कोणती कामगिरी केली ते आपण पाहणार आहोत. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी राजेशाहींचा अंमल असे. तसेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या काळात होऊन गेले? मध्ययुगीन काळात होऊन गेले. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी सगळीकडे राजेशाही होती. म्हणजे छोटे छोटे राज्ये राजांच्या अंमलाखाली विभागली गेलेली होती. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी, लोकांच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात म्हणजेच ऐश आरामात तल्लीन असत, दंग झालेले असत. पण त्या काळात सुद्धा असे काही राजे होऊन गेले की जे रयतेच्या लोकांच्या हितासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं, आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यापैकी काही राजे आहेत. त्यातील उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध. या राजांनी त्या भागातील जनतेला सुखी करण्याचं काम केलं. आता उत्तरेतील मुघल सम्राट, उत्तरेमध्ये दिल्लीमध्ये मुघल बादशाह होता अकबर, यांनी आपल्या जनतेच्या, आपल्या रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी खरंच कल्याणकारी कामे केलेली होती, म्हणून त्यांचे नाव इतिहासात नमूद असलेले दिसून येतात. दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा सुद्धा राजा लोकांच्या कल्याणासाठी नेहमी धडपडत असे, नेहमी वाहून घेतलेला असे. उत्तरेतील अकबर, दक्षिणेतील कृष्णदेवराय हे राजे जनतेच्या मनातील राजे होते. म्हणजेच त्यांनी जनतेसाठी, लोकांसाठी कामे केलेली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गौरव केला जातो. म्हणजे हे झाले उत्तरेतील म्हणजे दिल्लीतील, त्याच्यानंतर दक्षिणेतील कृष्णदेवराय, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे
कार्य महाराष्ट्रामध्ये खूप मोठे होते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजापूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकाशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. महाराष्ट्रातील कल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले. स्वतःचं राज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. बघा, महाराष्ट्रात कोणाचंही स्वराज्य नव्हतं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. आपल्या महाराष्ट्रातील बरेचसे सरदार इतर राज्यांच्या पदरी कामाला होते. त्यांनी असा कधीही विचार केला नाही की आपण स्वराज्य निर्माण करावं, परंतु तोच विचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्यामध्ये तुकडे करून वाटून घेतलेला होता. बघा, महाराष्ट्राचे तुकडे करून घेतलेले होते. त्यांनी आपापसामध्ये वाटून घेतलेला होता. आपण कसं एखादी गोष्ट वाटून घेतो, तो तुझा एरिया, हा माझा एरिया, हा तो माझा भाग, अशा पद्धतीने त्याने वाटून घेतलेला होता. ते मनाने उदार नव्हते. म्हणजे संकुचित राजे होते. ते उदार मन असलेले राजे नव्हते. स्वतःपुरता विचार करणारे. ते प्रजेवर जुलूम करत होते. जुलूम, अन्याय, अत्याचार करत होते. या दोघांचे एकमेकाशी हाडवैर होते. हाडवैर म्हणजे दोघांचे एकमेकामध्ये कधीच जमत नव्हते, पटत नव्हते. दोघांची दुश्मनी होती, शत्रुत्व होते त्यांच्यामध्ये. त्यांच्यात नेहमी लढाया होत, नेहमी झगडे होत, काही ना काही त्यांच्या वाद होत. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. जनतेला त्यामध्ये सुख नव्हतं. यांच्याच लढाया होत, यांचीच भांडण्यासारखी होत. त्यामुळे उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झालेले होते. आणि त्यावेळी उघड जाहीरपणे उत्सव, सण साजरे करणे, पूजा करणे हे काय झालेलं होतं? धोक्याचे झालेले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवारा नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकाशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. बघा, या राजांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपापसामध्ये वाटून घेतलेला होता. त्यांना जनतेविषयी काहीही देणं घेणं नव्हतं. जनतेकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. जनतेला पोटभर अन्नसुद्धा खायला मिळत नव्हते. राहायला घरसुद्धा नव्हते त्यांना. सगळीकडे अन्याय, अत्याचार माजलेला होता. महाराष्ट्रामध्ये देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. देशावरती त्यांचं प्रेम नव्हतं. आपापसात छोटी छोटी राज्ये त्यांनी वाटून घेतले, छोटे छोटे भाग वाटून घेतलेले होते. त्यामुळे आपापल्या भागापुरताच ते विचार करत होते. त्यांना देशाचं काहीही देणं घेणं नव्हतं. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागीरीवर. बघा, वतनं म्हणजे जमिनीचा
इतका भाग तो वतनदारांना दिलेला जायचा राजाकडून. त्यांचे देशावर प्रेम होते वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकाशी भांडत. बघा, जहागिरीसाठी, वतनासाठी ते नेहमी एकमेकाशी भांडत, आपापसात नेहमी लढत भांडत. त्यात जनतेचे खूप हाल होत. जनतेला या गोष्टीशी काही देणे घेणे नव्हतं. त्यांना खायला अन्न पाहिजे होतं, वस्त्र पाहिजे होतं, निवारा पाहिजे होतं. या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांच्या भांडणामुळे जनतेचं हाल होत असायचं. कारण यातच त्यांची एनर्जी, म्हणजे यातच त्यांचा वेळ जायचा आणि जनतेला मात्र अवहेलना त्यांच्या वाट्याला यायची, उपेक्षा वाट्याला यायची. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. सगळीकडे अंधाधुंदी म्हणजे केंद्रीय सत्ता या ठिकाणी नव्हती. सगळे विभागलेले गेले राजे असल्यामुळे आपापला भागच ते पाहत असत. त्यात बी त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये भांडणे होत असत, लढाया होत असत. त्यामुळे सगळीकडे अंधाधुंदी माजलेली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 शिवाजी महाराजांनी ही सर्व परिस्थिती पाहिली. हे वतनदारांची, हे राजांची, वतनदारांची सगळी परिस्थिती शिवाजी महाराजांनी पाहिली. त्यांनी रयतेला सुखी करण्यासाठी, हे रयतेचं दुःख, हे दारिद्र्य, हा रयतेचा त्रास दूर करण्यासाठी त्या रयतेला सुखी करण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वतनीवर आणले. बघा, वतनासाठी ते एकमेकांमध्ये भांडत असत. वतनदार त्यांना वटणीवर आणलं, त्यांना ताळ्यावर आणलं. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला आणि त्यांना आपल्या ताब्यात आणून, त्यांना वटणीवर आणून स्वराज्याच्या कामी, जे स्वराज्याच्या कामामध्ये त्यांचं सहकार्य घेतलं. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. आता इतर राजे जे होते, जे प्रजेवर, रयतेवर अन्याय करत, जुलूम करत, त्यांच्या विरुद्धसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी झुंज दिली, लढाई केली, संघर्ष केला, जुलमी राजवटीचा पराभव केला. जे जुलूम करत होते, अन्याय करत होते, अत्याचार करत होते, त्यांचा त्यांनी पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. स्वतःचं न्यायाचं हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य कोणा एका धर्माचे नव्हते, कोणा एका जातीचे नव्हते, तर सर्व लोकांचे हे राज्य होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला, त्यांना मान दिला. अशी ही छत्रपती शिवाजी महाराजांची थोर कामगिरी होती. आणि त्यांची ही कामगिरी वाचली की, पाहिली की, ऐकली की आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्याला सुद्धा असं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कार्य करायला पाहिजे अशी मनाला वाटत राहतं. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले.
ते कोणकोणते संत आहेत आपण ते पुढील पाठामध्ये पाहणारच आहोत, परंतु या संतांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग करून घेतला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता, मध्ययुगाचा काळ होता. शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रात. आता या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, अहमदनगरचा सुलतान निजामशाह, विजापूरचा सुलतान आदिलशाह. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. उत्तरेतील अकबर, दक्षिणेतील कृष्णदेवराय, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनतेला सुखी करण्याचे कार्य हाती घेतले. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? शिवाजी महाराजांनी जुलमी सत्तेशी झुंज दिली. वेगळा शब्द ओळखा. स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य. स्वराज्य. रयत, प्रजा, राजा. राजा वेगळा शब्द. तुमच्या वर्गात शिवजयंती साजरी करा हा उपक्रम आहे. वर्गात आपण अवश्य साजरी करायची आहे. तर हा पाठ आपल्याला समजला असेल. पाठ कसा वाटला? जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.